पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट हवामान विभागाकडून आज सांगण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे की मी आता ठाण्यातून हा संपूर्ण आढावा घेतोय। घोडबंदर परिसरातील ही दृश्य आहेत। आज रविवारचा दिवस असल्यामुळे वाहतुकीची तारांबळ आपल्याला रस्त्यावर दिसत नाहीये, पण पाऊस जो आहे तो सतत ठाण्यात कोसळताना पाहायला मिळतोय। खरं तर शनिवारी रात्रीपासूनच ठाण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती। त्यावेळी एकंदरीत वंदना बस डेपो असेल, वृंदावनचा भाग असेल, तलावपाळीच्या येथील सकल भागात जे ते पाणी साचलं होतं, पण त्या पाण्याचा निचरा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला होता। आणि आज रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा ठाण्यात पाऊस सुरू झालेला पाहायला मिळतोय। ठाण्याला रेड अलर्टचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे, पण आज एकंदरीत जो घोडबंदर रोडला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते, ती वाहतूक कोंडी आपल्याला आज रविवार असल्यामुळे पाहायला मिळत नाही। पण पाऊस जो आहे तो सतत ठाण्यात बरसताना आणि कोसळताना पाहायला मिळतो। विशेष बाब म्हणजे की जशा मुंबई महानगरपालिकेने सूचना दिल्यात, तशा ठाणे महानगरपालिकेने सुद्धा सूचना दिल्या आहेत। गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेल्या। आपण जर माझ्या मागची दृश्य सुद्धा पाहिली तर ही सगळी वाहतूक जी आहे ती घोडबंदर रोडवरची आपल्याला पाहायला मिळते आणि पावसातून वाट काढत ही सगळी वाहनं जी आहेत ती पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतात। पण ज्या प्रमाणात ठाण्यात आणि या घोडबंदर रोडवर पावसात वाहतूक कोंडी होते, ती वाहतूक कोंडी आज रविवार असल्यामुळे चाकरमानी किंवा मग कर्मचारी जे कामाला जातात ते घरी असल्यामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात आहे। पण जी दुचाकी स्वार आहेत त्यांना या खड्ड्यातून किंवा मग या पावसातून वाट काढत काढत जो आहे तो प्रवास करावा लागतो। त्यामुळे जसं ठाणे महानगरपालिका असो, मुंबई महानगरपालिका असो आणि जिल्हा प्रशासनाने सांगितलंय की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा किंवा घराबाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, त्याशिवाय घराबाहेर पडू नका अशी माझा सुद्धा तुम्हाला विनंती करते। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजन सह मी अजय माने, एबीपी माझा ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।